रामकृष्ण हरी. तर ही आहे तुळस. मी काल तुळस आणली. तुळस आणून त्याला स्वच्छ व्यवस्थित साफ केलं, त्यानंतर धुतलं, त्यानंतर एका चांगल्या स्वच्छ ह्याच्यावर सुकायला ठेवली. आता मी तुळस का आणली होती हे तुम्हाला मी पुढं सांगणार आहे, नक्की पहा. तर आज आहे वैकुंठ एकादशी. त्यानिमित्त मी पहाटे 3 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली, त्यानंतर दाराची पूजा केली. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहाटे 3 वाजता उठून मी 3 ते 4च्या आतमध्ये ही पूजा मी केलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्या दाराची पूजा केली, कारण सर्व काही ऊर्जा दारातूनच आतमध्ये येते असं म्हणतात. त्यानंतर तुळशीला पाणी घातलं, त्यानंतर सूर्याला जल दिलं, त्याच्यानंतर आपल्या घरातल्या देवांची पूजा केली. घरातल्या देवांची पूजा करून त्यानंतर पुढं मी जी तुळस आपण आणली होती त्या तुळशीने श्री माझे सर्वस्व श्री परमज्योती अम्मा भगवान यांच्या चरणावर आपल्या विष्णू सहस्त्रनामावलीने अर्चना केली. ही पाहत आहात तुम्ही, ती तुळस आहे मी जी मगाशी तुम्हाला दाखवलेली, तीच तुळस आहे. या ठिकाणी मी आपल्या आमच्या भगवानांच्या चरणावर जी आहे ती अर्चना केलेली आहे. अर्चना केलेली ही जी तुळस आहे ती आता मी व्यवस्थित संध्याकाळी रात्री काढणार. त्याच्यानंतर मी त्याला व्यवस्थित सुकवणार, सुकवून पूर्ण त्याचे पावडर करणार. आणि जेव्हाही माझ्या फॅमिलीमध्ये मला किंवा माझ्या कोणीही ओळखीमध्ये जर कोणाला हेल्थ प्रॉब्लेम असतील, कुठलेही हेल्थ प्रॉब्लेम, तर त्यांना ती पावडर मी देणार पाण्यात टाकून प्यायला. सगळ्याला माहिती आहे की तुळशीचं खूप म्हणजे तुळस ही खूप आयुर्वेदिक असते आणि ही अर्चना केलेली आहे तुळस, त्यामुळं हे एक हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आता हे अध्यात्माचा विषय आहे सगळा, थोडा जास्त खोलवर जात नाही. ही पूजा सर्व झाली, त्यानंतर आरती केली. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण आरती झालेली आहे. आता हे मी सगळं मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे मी का केलं, तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि वैकुंठ एकादशी आहे. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला अवश्य कमेंट करून सांगा. तुमची पण आज एकादशी आहे का? म्हणजे बऱ्याच लोकांनी काल एकादशी हे केली धरली असेल. मी आज उपवास ठेवलेला आहे एकादशीचा, कारण सांगितलं होतं की आज ठेवा म्हणून. असं म्हणतात की आज वैकुंठाची दारवरती उघडी असतात. तर मी ही पूजा केलेली आहे पहाटे 3 ते 4च्या मध्ये. तसं डेली मी 3 ते 4 मध्येच उठत असते, पण आज जरा विशेष दिवस होता त्यामुळं मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. रामकृष्ण हरी.